मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी.ई.टी 2026 या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्री या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल एम-सी-क्यूज पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. केमिस्ट्री या सब्जेक्टमधून आपल्या एक्झाममध्ये 2 टाइपचे क्वेश्चन्स येतात. एक तर थेरॉटिकल आणि सेकंड म्हणजे न्यूमेरिकल. आता न्यूमेरिकल जे क्वेश्चन्स असतात, तर ते डायरेक्टली फॉर्म्युला बेस असतात. फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल, कन्सेप्ट माहिती असेल, तर त्याचं आन्सर लगेच निघतं. तर आजच्या लेक्चरमध्ये असेच न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, प्रत्येक जर टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करायचा असेल, प्रत्येक सब्जेक्टचा म्हणजे आपल्या एक्झाममध्ये साठी टोटल 5 सब्जेक्ट असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड अँड इंग्लिश ग्रामर असे टोटल 5 सब्जेक्ट असतात. आता या 5 सब्जेक्टचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, त्यासोबतच एम-सी-क्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, टेस्ट सीरीज द्यायच्या असतील, तर तुमच्यासाठी आपल्याकडे नवीन बॅच सुरू होतीये, लाईव्ह बॅच जी 12 तारखेपासून सुरू होतीये. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज असतील, प्रॅक्टिससाठी 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा, सर्व गोष्टी मिळतात. यासोबतच मेंटरशिप मिळते. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जर हा कोर्स बाय केला तर तुम्हाला आत्तापासून एक्झाम होईपर्यंत आणि एक्झाम झाल्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा सपोर्ट असणार आहे. आमची हेल्प तुम्ही कोणत्याही क्षणी घेऊ शकता. आता एम-एच नर्सिंग सी-ई-टी सोबतच जर तुम्हाला पी-सी-एम सी-ई-टी, पी-सी-बी सी-ई-टी, जे-ई-ई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर हे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 12 तारखेपासून. मित्रांनो, जेवढ्या लवकर तुम्ही स्टडी सुरू कराल, तेवढं छान तुम्ही मार्क्स घेऊ शकाल, तेवढा चांगला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास, आता बोर्डची एक्झाम येतात, जर तुम्ही बोर्डची एक्झाम देत असाल, तरी हा तुमच्यासाठी कोर्स खूप छान असणार आहे. जर तुम्ही पी-सी-बी, पी-सी-एम सी-ई-टी देताय, तरी देखील नीट, जे-ई-ई, नर्सिंग सी-ई-टी तुमच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप फायदेशीर ठरणार आहे. रिपीटर्स विद्यार्थी असतील, फ्रेशर्स असतील, कुठल्याही विद्यार्थ्यासाठी हा कोर्स परफेक्ट आहे. ऑल इन वन या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्स घ्यायचे असतील, तर त्याची प्राइस आहे फक्त ₹10,000. हा ही आहे कॉम्बो ऑफर. आणि जर तुम्हाला एक कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त ₹5,000. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा. कोर्स जॉइन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा. तिथून देखील तुम्ही तुमचा कोर्स एनरोल करू शकता. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील, तर मी इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला व्हिडिओ खाली कमेंट देखील करू शकता. चला आता क्वेश्चन्सकडे बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, मॉलिक्युल्स इन 1 मोल CaCO3. CaCO3 मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत विचारलंय. 1 मोल मध्ये. बरोबर आहे. 1 मोल इक्वल्स टू किती असतं? तर 6.022 into 10 power 23 पार्टिकल्स. राईट. आणि याच नंबरला काय म्हणतात? ॲव्होगाड्रो नंबर म्हणतात, ज्याला आपण NA ने डिनोट करतो. काय म्हणायचं? ॲव्होगाड्रो नंबर. ओके. आणि 1 मोल ऑफ CaCO3 कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स? 6.022 into 10 power 23 मॉलिक्युल्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. आता नेहमी लक्षात ठेवा, याच क्वेश्चनमध्ये अजून एक पॉइंट सांगते. जेव्हा पण 1 मोल जर त्याचा असेल, सबस्टन्सचा असेल, तर नेहमी त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात? Na पार्टिकल्स असतात. Na पार्टिकल्स म्हणजे 6.022 into 10 power 23. नेक्स्ट क्वेश्चन. ही ट्रिक म्हणून सुद्धा लक्षात ठेवली तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरती चार्ज विचारलाय. नेहमी इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज.
समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, -1 असतं. आणि -2 हा आयन आहेत. हे आयन्स आहेत, नॉट इलेक्ट्रॉन्स. तिथे आपल्याला इलेक्ट्रॉन्स विचारले. प्रोटॉन जर म्हटलं असतं, प्रोटॉन म्हटलं असतं तर कुठला चार्ज आला असतं? पॉझिटिव्ह चार्ज आला असता, म्हणजे +1. नेक्स्ट क्वेश्चन, 273K equals to how many degrees Celsius? आता डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू K - 273 असतं, बरोबर आहे. मग डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू 273 मायनस, कारण K ची व्हॅल्यू किती आहे? 273, त्याच्यामुळे इथे 273 घेतलं, मायनस इथे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू, सो 273 किती आलं? 0. म्हणजे डिग्री सेल्सिअस किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. आणि हा आईस पॉइंट आहे. 0 डिग्री सेल्सिअस हा काय? आईस पॉइंट. हे देखील विचारू शकतात की 0 डिग्री सेल्सिअस हा कुठला पॉइंट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रॉन्स इन Mg+2, Mg इक्वल्स टू 12. आता मॅग्नेशियम ॲटम ला नॉर्मली किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर 12 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. आता इथे आहे Mg+2, म्हणजे याने किती इलेक्ट्रॉन लॉस्ट केलेत? लॉस्ट 2 इलेक्ट्रॉन्स, राईट. आता इलेक्ट्रॉन्स इक्वल्स टू काय येतं? इथे इलेक्ट्रॉन्स विचारले, राईट. सो इलेक्ट्रॉन इक्वल्स टू काय येतं? ॲटॉमिक नंबर मायनस चार्ज. ॲटॉमिक नंबर किती आहे? 12, मायनस चार्ज किती आहे? 2. त्यामुळे इथे करेक्ट आन्सर काय येईल? 10 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. समजलं? ओके. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉन्स आर गेन. समजलं? काही गोष्टी आहेत, छोटीशी कन्सेप्ट असते, ती फक्त लक्षात ठेवा, आन्सर इझिली निघून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, आणि मी जे छोट्या ओरली सांगते, तोंडाने सांगते, त्या गोष्टी कुठेतरी लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, pH 9 सोल्युशन. जर pH व्हॅल्यू 9 असेल तर ते सोल्युशन काय असेल विचारले. आता आपली ही pH स्केल आहे. 7 म्हणजे न्यूट्रल, राईट. इथे 0 to 14 अशी स्केल असते. याच्यामध्ये पण 2 पार्ट पडतात, 0 to 3, 4 to 6, 4 to 6, अगेन 8 to 10 and 11 to 14 असे पार्ट्स पडतात. सो हा कंप्लीट पार्ट म्हणजे काय असतं? ऍसिड. जर 0 to 6 pH स्केल असेल तर तिथे येते ऍसिड. त्यामध्ये पण 0 to 3 असेल तर स्ट्रॉंग ऍसिड, 4 to 6 असेल तर वीक ऍसिड. समजलं? 7 म्हणजे न्यूट्रल, आधीच सांगितलंय. अगेन 8 to 10 म्हणजे वीक बेस, अँड 11 to 14 म्हणजे स्ट्रॉंग बेस. ही स्केल नक्की लक्षात ठेवा. ओके. आता इथे म्हटलंय pH 9 आहे. pH 9 म्हटल्यावरती कुठे येणार? इथे कुठेतरी. ओके. इथे येणार pH 9. 9 म्हटल्यावरती 8 to 10 जर pH असेल, pH स्केल असेल, pH ची व्हॅल्यू असेल, तर तो काय असेल? वीक बेस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी. ही स्केल लक्षात ठेवा कधी पण. जेव्हा pH ची व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असतं तेव्हा स्ट्रॉंग ऍसिड किंवा वीक ऍसिड असतं. जेव्हा pH ची व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असते तेव्हा वीक बेस किंवा वीक स्ट्रॉंग बेस असतं. समजलं? आणि जेवढी pH ची व्हॅल्यू वाढत जाते तेवढं ते स्ट्रॉंग बेस बनायला जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं ॲटॉमिक मास विचारलंय. किती असतं? तर 14 असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी.
आपला पिरियॉडिक टेबल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि त्यांचे ॲटॉमिक मास सुद्धा, जसे की हायड्रोजनचा 1 आहे, कार्बनचा 12 आहे, नायट्रोजनचा 14 असतो, ऑक्सिजनचा 16 असतो, नायट्रोजनचा 14 सांगितलंय. सो असेही मास लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. आता मित्रांनो, आपण जे आपले बॅच सुरू केली आहे त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक एकदम बेसिक पासून डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. त्यानंतर MCQ सॉल्व्ह करून घेतो, म्हणजे त्या टॉपिकचा कुठलाही क्वेश्चन असा राहिलाच नाही पाहिजे तुमचा की तुम्हाला येत नाही. प्रत्येक कन्सेप्ट माहिती पाहिजे, आम्ही तेवढं रिवाइज करून घेतो तुमच्याकडून, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिक मधला एक पण मार्क नको जायला. सो असं आपली स्ट्रॅटेजी. तर लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करा. क्वेश्चन आहे ॲटम्स इन 1 मोल H2O. atoms in 1 mole of H2O. आता 1 molecule of H2O contains 3 atoms, right? एका H2O molecule मध्ये किती atoms आहेत? 3 atoms. कोणते कोणते? 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजन, बरोबर आहे. म्हणजे 1 मोल contains 3 Na. 3 Na atoms. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता इथे जर तुम्हाला त्याची व्हॅल्यू विचारली असती तर Na ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली मी 6.022 into 10 power 23 पार्टिकल्स. सो 3 into Na करायची आपल्याला व्हॅल्यू सुद्धा येऊन जाईल. इथे कन्सेप्ट सांगितली होती मी तुम्हाला, राईट? ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. मोलार मास ऑफ H2SO4. आता इथे स्टार्टिंगला मास काढायचे सगळ्यांचे. हायड्रोजनचा किती असतो? 1. मॉलिक्युल्स किती आहेत? 2. त्यामुळे 1 to 2 equals to 2. सल्फरचे किती असतं? तर 32. सल्फरचा एकच मॉलिक्युल आहे, सो इंटू 1 इक्वल्स टू 32. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे 4 आहेत, बरोबर आहे, आणि ऑक्सिजनचं मास असतं 16. सो 16 into 4 equals to 64. आता यांची सगळ्यांची टोटल करायची. टोटल केल्यावरती किती येतं? 98 ग्राम पर मोल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. जरी तुम्हाला त्याचं युनिट विचारलं असतं तर युनिट काय आलं असतं? ग्राम पर मोल. नेक्स्ट क्वेश्चन. गॅस लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉयल, चार्ल्स, न्यूटन, डाल्टन. आता कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय असतो? तर P1V1 इक्वल्स टू P2V2. त्याच्यामुळे प्रेशर इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आणि हे कोणत्या लॉ मध्ये सांगितलं जातं? तर बॉयल्स लॉ मध्ये. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं का? टेम्परेचर कॉन्स्टंट असतं का? नाही. आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम टेम्परेचरचं रिलेशन असतं. न्यूटनचं काय? हे फिजिक्स मध्ये येतं, केमिस्ट्री मध्ये येत नाही, सो हा पण ऑप्शन कट झाला. नंतर आहे डाल्टन. डाल्टन मध्ये पार्शियल प्रेशर लॉ आहे, ओके, त्यामुळे हा पण येणार नाही. टेम्परेचर फक्त कॉन्स्टंट कोणत्या लॉ मध्ये आहे? तर बॉयल लॉ मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. 1000 ml इक्वल्स टू हाऊ मनी लिटर. 1000 ml इक्वल्स टू 1 लिटर असतं, बरोबर आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. 0.1 लिटर इक्वल्स टू किती असतं? तर 100 ml. 0.5 लिटर इक्वल्स टू असतं 500 ml. आणि 10 लिटर म्हणजे 10,000 ml. ओके, ह्या झाल्या सगळ्या व्हॅल्यूज. या गोष्टी लक्षात ठेवा. युनिट्स वगैरे तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्टली युनिट्स वरती पण घुमवू शकतात. सो मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कमेंट थ्रू नक्कीच कळवा आणि आपली बॅच ही नक्कीच जॉईन करा. तर आपलं लेक्चर आता इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.